सुख देई प्रेमाविना नाही समाधान रांडविना जवी शृंगार पैकेला रांडविना जवी शृंगार पैकेला प्रेमाविना झाला ज्ञानी कैसा प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान एका जनार्दनी प्रेमाती गोड एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान विठ्ठल विठ्ठल महायोग पीठ तटे भीमरत्यम परमुंडरिकाय दासं मुनीन्द्राय समागत्य कृष्ण समानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गंगा विशुद्धं नित्यपात स्पर्शं सरोवे स्थितं जुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं
करी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय भूताय दिगंबराय तस्मै नमः नमः शिवाय राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानमे विठ्ठल भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवतयमाजी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनीय कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग ज्यांचा भंग निवडला असे असणारे थोर राजसंत ज्यांना शांतीचे सागर शांती ब्रह्म ही उपाधी प्राप्त झाली असे असणारे पैठण निवासी आताच पैठण जुन्या काळातलं प्रतिष्ठानपूर असं असणारे पैठण नगरीचे शांतीचे सागर नाथबाबांचा भंग सेवेकरता घेतलेला आहे. नाथबाबा या भंगाद्वारे तुम्हाला भक्तीच्या प्रेमाचा गोडवा कसा आहे याचं वर्णन करणारा भंग सेवेकरता आहे. विडाला भक्तीतलं प्रेम भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा नाथबाबा सांगतात गोड वर्णन करतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्तीतलं प्रेम जर कळलं तर मला ज्ञानाची प्राप्ती होईल आणि भक्तीतलं प्रेम जर कळलं नाही तर मला ज्ञान किती जरी असलं तर त्याचा काही उपयोग होणार. भक्तीतलं प्रेम महत्वाचं आहे. नुसतं ज्ञान असणं ते काही कामाचं. प्रेम पाहिजे आणि आताच्या हल्लीच्या काळामध्ये आपल्याला प्रेम बघायला भेटत प्रेम पाहिजे. नाथबाबा सांगतात भक्ती प्रेमाविन भक्तीतलं प्रेम जर मला कळलं नाही तर मला ज्ञानाची गरज नाही. आजवर प्रेम कळणं अत्यंत गरजेचं आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्तीतलं प्रेम कळलं त्यातलं ज्ञान जर मला प्राप्ती झाली तर निश्चित मला क्षणाक्षणाला नवीन आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अभिमान नित्य नवा यमाजी त्यात मला क्षणाक्षणाला नवीन आनंद प्राप्त होत जाईल. प्रत्येक क्षणाला नवीन आनंद प्राप्त झाल्याच्या नंतर त्या प्रेमामध्ये भक्तीतल्या प्रेमामध्ये मला सुख मिळेल समाधानाची प्राप्ती होईल. प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. प्रेमातलं सुख मला कळेल आणि प्रेमातलं सुख जर कळलं तर मला त्या ठिकाणी समाधानाची प्राप्ती ही आपोआप होणार आहे. जसं भक्ती प्रेमाविन ज्ञान नको द्यावं भक्तीतलं प्रेमाशिवाय मला ज्ञान नकोय. भक्तीतलं प्रेम अगोदर दे नंतर ज्ञान दे. इथं प्रेम मिळाल्याच्या नंतर मला समाधान प्राप्त होईल तसं मला समाधान प्राप्त होणार नाही. कारण भक्तीतलं प्रेम कसं आहे सांगू. एका ठिकाणी नाथबाबांनी गोड वर्णन केलंय. रांडवीनं जेवी शृंगार केला म्हणजे माफी मागून वाक्य वापरेल. एखादी रांडव स्त्री असावी आणि त्या रांडव स्त्रीनं शृंगार केला तर तिला ती शोभेल का. नाही शोभणार. रांडव स्त्रीनं किती जरी शृंगार सुंदर केला तर तो तिला शोभत नाही. सौभाग्यवती स्त्रीनं जर शृंगार केला तर तो तिला शोभल्याशिवाय राहत नाही. जसे रांडव स्त्री आहे तिने किती जरी शृंगार केला तो तिला शोभणार नाही. रांडवीनं ज्यावी शृंगार केला प्रेमाविना झाला ज्ञानी कायचा. रांडव स्त्रीला शृंगार शोभत नाही. तसं या ठिकाणी ज्यानं कपाळाला गोपी चंदनाचा टिळा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ जर घातली नाही तर त्याला प्रेमातलं ज्ञान कळणार नाही. त्याला प्रेमातलं समाधान मिळणार. प्रेमाविना झाला ज्ञानी कैसा त्याला रांडव स्त्री सारखी उपमा दिली. कुणाला ज्याच्या गळ्यामध्ये माळ नसेल कपाळाला गोपी चंदनाचा टिळा नसेल त्याला. मग नाथबाबा शेवट सांगतात एका जनार्दनी प्रेम अति गोड. किती गोड आहे. अति गोड आहे. त्याला उपमा दिलेली नाही. अति गोड आहे. भरपूर गोड आहे का नाही. जास्त गोड आहे का नाही. अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड. पण कुणासाठी अनुभवी ज्यांना त्यातला आनंद कळला ज्यांना त्यातलं समाधान प्राप्त झालं म्हणजे त्यांना अनुभव आला त्यांनाच ते प्रेम गोड आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ वावर्त. विडाला या ठिकाणी चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह न खंड इति अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताह कशाला म्हणायचं. जिथं विना प्रहारा चालू असतो त्याला अखंड म्हणायचं. जिथं चालू नसतो त्याला खंड म्हणायचं. तुम्ही सर्वजण वारकरी वृंद आहात. माझ्यापेक्षा सर्वांनी वयाने मोठे आहात. ज्ञानानेही मोठे असू शकता.
तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सक्ती केलेली आहे. मी तुमच्या मुली समान आहे, नाती समान आहे. आपण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं. सप्ताहाचा असणारा द्वितीय दिवस माझ्या पदरामध्ये पडला. समस्त ग्रामस्थ येवले वस्ती, बरोबर ना? समस्त ग्रामस्थ येवले वस्ती बाभुळगाव, सर्वांच्या सहकार्यातून, सर्वांच्या प्रेमातून, सर्वांच्या मार्गदर्शनातून, त्याचप्रमाणे ज्यांनी फोन करून हे कीर्तन रूपी पुष्प माझ्या पदरामध्ये टाकले, असे असणारे तुमच्या सर्वांवरती नितांत प्रेम करणारे किंवा तुम्ही त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारे असे असणारे आदरणीय हरिभक्तपरायण उत्कृष्ट कीर्तनकार माऊली महाराज सप्लस यांच्या मार्गदर्शनातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा स्वर्ण योग. विठाल उपस्थित सर्व महाराज मंडळी, आदरणीय उत्कृष्ट गायनाचार्य, पण सध्या त्यांनी माईक सोडून बाजूला थांबले. तर आमचे बंधू हरिभक्तपरायण अशोक महाराज गिरे तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे पण मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे आदरणीय सुदर्शन महाराज भोसले उत्कृष्ट गायनाचार्य तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचेही मी मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे आमचा गिरे महाराजांचा मुलगा दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचेही मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे आदरणीय येवले महाराज त्यांचेही मी मनापासून स्वागत करते. उपस्थित सर्व महाराज मंडळी, सर्व वैष्णी मंडळ, सर्व ग्रामस्थ मंडळ, तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे छोटा चिमुकला माझा दादा उभा आहे, तुझे पण स्वागत करते. संस्थेते आनंदाची गोष्ट आहे. याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्या जिल्हा ना तुमचा नातू बाबा, तुम्ही आताच छाती ठोकून सांगते आपल्या नातू ह्यो जर उद्या इथं उभा राहिला तर तुम्ही इथल्या लोकांना कीर्तनच ऐकू द्यायचं नाही. आपला नातू असं आनंदाची गोष्ट आहे. आनंदाने छाती ठोकून सांगावं, कारण ज्याचं कर्म चांगलं आहे, ज्याची क्रिया चांगली आहे, त्याचं माणूस आनंदाने. एक सांगू तुम्हाला, एखादा माणूस जर मोठा झाला, एखादा माणूस गरिबीतून जर मोठा झाला, तसा नाही, गरिबीतून जर एखादा माणूस मोठा झाला, उच्च पदावरती, उच्च स्थानावरती गेला, तर पिढ्यात घुसलेले पाहुणे सुद्धा वर निघत असते. तुम्हाला भाषा कळतील माझी? जे पाहुणे कधी आपल्याला ओळखीत नव्हते, जे कधी आपल्या दारावरून गेले तर ओळख नव्हते, आपल्याला रामराम घालीत नव्हते, पण आपल्या घरातलं पोरग उच्च स्थानावरती गेला तर मोठ्यानं सांगतात आमच्या पाहुण्याचं पोरग आहे. लांबचा असलं तरी जवळचं पोरग आहे. तर असं आनंदाची गोष्ट आहे. आपल्या गावातील दादा उत्कृष्ट कीर्तनकार हो, हीच मारुती रायाच्या चरणी प्रार्थना. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण येवले ताई, तुम्ही उपस्थित राहिला, तुमचे मनापासून स्वागत करते. माझ्या पोलिसवाले आजी विनेकरी बाबा असेल, त्याचप्रमाणे ज्यांनी शूटिंग साठी या ठिकाणी आलेत माझे शूटिंगवाले दादा, त्यांचेही मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे जे सुंदर मृदंग वाजवतात असे असणारे हरिभक्तपरायण आमचे कासार महाराज, त्यांचेही मी मनापासून स्वागत करते. उपस्थित सर्व तरुण वर्ग, उपस्थित सर्व महाराज मंडळी, आदरणीय पीटी मास्तर काका असेल, सर्वांचे स्वागत करते. सिस्टीमवाले दादा असेल, त्यांचेही मी मनापासून स्वागत करते. सर्व सप्ताहातील कार्यकर्ते मंडळी असेल, कोणी चटाया उचलत असेल, कोणी झाडून घेत असेल, कोणी पाण्याची व्यवस्था करत असेल, कोणी वाढण्याची व्यवस्था करत असेल, कोणी अन्नदान करत असेल, कोणी कीर्तन श्रवणासाठी येत असेल, कोणी आईचं खाण्यासाठी येत असेल, सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करते आणि सेवेला सुरुवात करते. विठाला विठाला नादबाबा या ठिकाणी सांगतात, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवतय माझी. भक्ती प्रेम, भक्तीचं प्रेम पाहिजे. भक्तीचं जर प्रेम कळलं, भक्तीचा जर जिव्हाळा कळला, तर त्याला या जगतामध्ये फार मोठी किंमत आहे. कारण जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा. ज्याला भक्तीतला आनंद कळला, भक्तीतला आनंद कळला कुणाला सांगू? भक्ती कळली कुणाला? राधाराणी सरकारला. राधेला भक्ती कळली. राधा काही करत असो, प्रसंग असा आहे, राधा भगवंतावर एवढी प्रेम करायची. प्रेम करावं कुणावर करावं हे कळलं पाहिजे. प्रेम करावं कुणावर करावं हे कळलं पाहिजे. आता या ठिकाणी तरुण वर्गही आहे आणि वयस्कर मंडळी पण आहे. सर्वांना सांगून जाईल, प्रेम करावं पण कुणावर करावं? परिवारावरती करावं, पत्नीवर करावं, मुलावर करावं, मुलीवर करावं, सुनावर करावं, नातवावर करावं, का जर बाकीच्या मंडळींवरती करावं? तुम्हाला सर्वात जास्त प्रेम या सर्व परिवारावरती, संपत्तीवरती करण्यापेक्षा जर त्या भगवंतावरती जर केलं ना, तर निश्चित तो भगवान परमात्मा आपल्याला जे पाहिजे ते दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रेम कुणावर करायचं? बोला तुम्ही, अंधारात बोला नाही, पुन्हा का बरं? प्रेम करायचं कुणावर?
शेजाऱ्यावर. आपण जिथं करायला पाहिजे तिथं करत नाही, जिथं नको करायला तिथं केल्याशिवाय प्रेम कुणावर करावं हेच कळत नाही. हल्लीच्या काळात तर फार अवघड झालंय. कुणावर करावं कुठं करावं काहीच कळत नाही. अहो आपल्याला 15, 16, 17, 18, 20 वर्ष आपले आई वडील लहानाचं मोठं करतात, काबाड कष्ट करतात. आपण आपल्या माय पित्यावरती प्रेम करायला पाहिजे, पण 17, 18, 20 वर्ष आपल्या माय पित्याने आपल्यावरती प्रेम केलं, पण आपल्याला त्याची काळजी 4 महिन्यात आपण प्रेम बदलून टाकतो का नाही? आई बापाच्या विरोधात पोलीस स्टेशन उभं राहतात. ही प्रेम करण्याची पद्धत आताची, कारण हे कलीचं युग आहे. कुणाचं आहे? कलीचं युग आहे. कलीचं युग जर बघायला गेलं तर फार भयंकर कलीचं युग सांगितलंय. कलीच्या युगामध्ये ऐका कलीचे महिमान, कलियुगाची ऐकावी थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, घरोघरी फिरतील. 6 वर्षाची मुलगी गर्भवती राहील, 5 वर्षाची मुलगी व्रतार म्हणजे नवरा मागेल. बघा कलीचं युग. आता आपण फार चांगल्या ठिकाणी जन्माला आलो, कारण सांगू तुम्हाला कलियुगामध्ये फार अवघड आहे. पुढं बहीण भावाचा विवाह लागेल. बहीण भावाचा विवाह पुढं लागायचं तर आताच बऱ्याच ठिकाणी लागायला लागलाय. म्हणजे पुढचं जे आहे ना ते आताच चालू झालंय. आपण सर्वजण फार भाग्यवान आहोत. आपण 2-4 पिढ्या पुढं नाही माग जन्माला आलो. बाबा 2-4 पिढ्या पुढे न येता आपण माग जन्माला आलो, कारण आता आपल्याला जरा डोळ्यानं कमी बघायला भेटतंय. अजून 2-4 पिढ्या गेल्याच्या नंतर बाबा काय काय बघायला भेटत सांगता येईल. फार अवघड आहे कलीचं युग. बरं कलीचं युग फार अवघड आहे, पण ते फार लवकर चालू झाले. वास्तविक पाहता कलीचं आयुष्य 4,32,000 सांगितलंय, पण त्याच्यामध्ये कलीचं आता वय वर्ष जर अंदाज केला तर फक्त आणि फक्त 6,000 वर्ष आहे. किती वय झालंय कलीचं? अजून कली कुठं जायचंय, केव्हा काय काय होईल सांगता येत नाही. मग प्रेम करायचं असेल तर माझ्या भगवंतावर प्रेम करा. तो भगवान परमात्मा आपल्याला प्रत्येक संकटाच्या ठिकाणी सोडवायला आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या राधेनं प्रेम केलं, माझ्या भगवंतावरती प्रेम केलं. आपण करतो जिथं करायला पाहिजे तिथं नाही. आपण संसारामध्ये प्रेम करतो, कुणावर करतो? बायकोवर करतो सगळ्यात जास्त, बरोबर ना? बोला ना थोडस. तुमचे सगळ्यांचे लग्न झाले, सगळ्यात जास्त प्रेम कुणावर? बायकोवर. का? पोराचं लग्न झाल्याच्या नंतर तो सुद्धा कुणावर प्रेम करतो? आपल्या बापाने सुद्धा कोणावर केलं? म्हणून आपण प्रेम करतो, बायकोवर करतो. करू नाही माझा असा अजिबात मत नाही. प्रत्येकाने बायकोवर प्रेम करावं. का करावं? तर ती ज्या घराण्यात लहानाची मोठी झाली, ज्यांनी हाडाचं काढ करून तिला लहानाचं मोठं केलं, सगळं घरदार सोडती, परिवार सोडती, आई बाप सोडती, आजी आजोबा सोडती, बहीण सोडती, भाऊ सोडती, तिथे सर्व प्रेमाचं रक्ताचे भाऊ घरातले सोडती आणि आपल्यासाठी आपल्या घरी नांदायला येते. म्हणून प्रेम कुणावर करावं? कुणावर? का तिच्यावरच राखेल टाकून पेटावं? प्रेम तिच्यावर करावं, कारण रोजीरोटीची व्यवस्था म्हातारपणी कोण करते? पोरानं जरी घरातून बाहेर काढून दिलं तर म्हातारी आपल्याला कशी का होईना पण भाकर थापून घालते. बायकोवर प्रेम करावं. असा जी एक जण होता, बायकोवर अतिप्रेम. आपल्याकडे एक प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. प्रतिज्ञा पाठ नाही काय? भारत माझा देश आहे, बरोबर. सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे. त्या मठ्ठ्यानं प्रतिज्ञाच बदलवली. त्यानं प्रतिज्ञा केली अशोक महाराज, सासूरवाडी माझा देश आहे, सासूरवाडीतील मेहुणे माझे बांधव आहेत आणि माझ्या बायकोवर माझं, माझ्या बायकोवर माझं प्रेम आहे. प्रेम करा, पण कुणावर करा? सगळ्यावर प्रेम करा, पण सगळ्यात जास्त माझ्या भगवंतावर करा. राधेनं भगवंतावरती प्रेम केलं. प्रसंग असा आहे, राधा सतत भगवंताचं नाव मुखामध्ये घ्यायची आणि तिकडे भगवंताच्या मुखामध्ये सतत राधेचं नाव असायचं. आजही तुम्ही वृंदावनला जा, आजही तुम्ही वृंदावनला जा. त्या वृंदावनाला गेल्याच्या नंतर तिथं भगवान श्रीकृष्णाचं भगवंताचं वास्तव्य आहे, पण भगवंताचं नाव तिथं घेतलं जातं का? नाही. वृंदावनाच्या गल्ली गल्लीत माऊली महाराज तिथं राधे 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 राधे
राधे राधे म्हटलं जातंय. हा मग भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे तर भगवंताचं जिथं वास्तव्य झालं तिथं नाव कुणाचं घेतलं जातंय? कुणाचं? भक्तीचं नाव घेतलं जातं, राधेचं नाव घेतलं जातं. मग राधेच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आणि भगवंताच्या मुखामध्ये महिला मंडळ. हा भगवंताच्या मुखामध्ये राधेचं नाव. प्रसंग असा झाला, भगवंत निवांत बसलेले होते आणि भगवंत निवांत बसलेले असताना भगवंताच्या दोन पत्न्या सत्यभामा आणि रुक्मिणी भगवंताजवळ गेल्या आणि भगवंताजवळ गेल्या तर भगवंत सतत म्हणत होते राधे 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 राधे. सत्यभामेनं आणि रुक्मिणीनं भगवंताच्या बायकांनी ऐकलं, भगवंताच्या बायकांनी ऐकलं की आपल्या बायकाच्या मुखामध्ये दुसऱ्याच बाईचं नाव आहे. आपल्या नवऱ्याच्या मुखामध्ये दुसऱ्याच बाईचं नाव आहे. राग आला ना त्यांना. तुम्हाला येत नाही का? असा जी एक जण होता, बायकोचं त्याचं कधीच जमत नव्हतं. ते आमच्याकडे आलं आणि म्हटलं महाराज बायकोचं माझं अजिबातच जमत नाही, सारखं तिचं माझे भांडणं होतात, आम्हाला काहीतरी गुढीत राहण्याचा महामंत्र द्या एखादा. म्हटलं ठीक आहे, घरी जायचं, काही जरी झालं, काही जरी पत्नीकडून चूक झाली तर तिला फक्त म्हणायचं वा वा काय गोड आहे तू. तिनं घरी घरी गेल्या गेल्या जरी दारातून भांडायला सुरुवात केली तरी तो म्हणायचं वा काय गोड भांडती ग, तुझ्यासारखं भांडत कोणला येत नाही, फार गोड भांडती. ती धावून जरी आली ना बायको बायको विडाला विडाला काही जरी म्हणली तरी म्हणायचं वा काय गोड आहे ग तू. घरी गेल्या गेल्या तिच्या अंगावर साडी पाहिजे, मळालेली का असताना पण म्हणायची काय ग काय गोड दिसते तुझ्या अंगावरची साडी. भांडणं बंद होण्याकरता, नवरा बायकोचं प्रेम निर्माण होण्याकरता काय गोड आहे ग तुझी साडी, काय गोड बोलती ग तू. हा यानं तो मंत्र घेतला आणि घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर दुपारची वेळ होती, दुपारची वेळ होती 12, 12:30, 1ची. हा घरी गेला आणि बायकोला म्हटलं जेवायला वाढ, भूक लागली. गावातून फिरून घरी गेला होता, भूक लागली जेवायला वाढ. पत्नीने नेमकी शेजार निघून भाजी आणली होती, भाजी आणली त्याच्या ताटामध्ये वाढली आणि वाढल्याच्या नंतर यानं जेवायला सुरुवात केली. जेवायला सुरुवात केल्याच्या नंतर भाजी कशी होती मला माहित नाही, पण यानं दिलेला मंत्र, यानं भाजीचा पहिला घास तोंडात घातला आणि बायकोला म्हटलं वा काय तुझ्या हाताला चव आहे, आतापर्यंत अशी भाजी मी कधीच खाल्ली नाही, काय गोड भाजी बनवली होती. शेजारीनं पदरच कमराला खावला म्हणे मी येड्या असं म्हणतात का. आतापर्यंत मी रोज एवढी भाजी दौड करीत होते, लसूण टाकीत होते, आलं टाकीत होते, जिरे टाकीत होते, मोहरी टाकीत होते, हळद टाकीत होते, सारं भाजी टाकीत होते, रोज चांगली गोड गोड भाजी करीत होते. आज शेजारची पण भाजी आणली तर कुशाल गोड लागली, माझी भाजी रोजची गोड लागत नाही. गावली बायको. हा प्रेम कोणावर करायचं? भगवंतावर. हा म्हणजे शेजारणीची भाजी आणली तरी बायकोचं मन बिघडलं. इथं तर भगवंताच्या पत्न्यांच्या डोळ्यासमोर भगवंत दुसऱ्याच बाईचं नाव मुखामध्ये घेत होते. बायकांनी विचार केलाय आपलं नाव भगवंताच्या मुखामध्ये पाहिजे तर आपलं नाव न घेता भगवंताच्या मुखामध्ये नाव कुणाचं आहे? कुणाचं? राधेचं. राधेचं नाव भगवंताच्या मुखामध्ये. कोण आहे ही राधा? भगवंताला या राधेनं वेड लावलं. काय केलंय? आमच्या नवऱ्याला, आमच्या भगवंताला या राधेनं वेड लावलंय. कोण आहे ही राधा? बघायचं आता, हिचा शोध घ्यायचा, हिला शोधत शोधत जायचं आणि हिचा एकदाचा काटा. असं असताना महिला मंडळ आपल्या नवरा शेजारच्या सोबत 5 मिनिटं जरी गप्पा मारी तू भरायला तर आपले डोळे मोठाले वाटतात नवऱ्याकडे पाहून. यांनी विचार केला कोण आहे ही राधा? राधेचा शोध घ्यायचा, हिचा एकदाचा काटा काढायचा. हिचा एकदा काटा काढला की भगवंताच्या मुखातून राधा निघून जाईल. राधेचं नाव भगवंताच्या मुखामधून संपून जाईल. मग सत्यभामा आणि रुक्मिणी दोघींनी विचार केला आणि भगवंताकडे गेल्या आणि भगवंताला जाऊन म्हटलं स्वामी, असं म्हणतात ना नवऱ्याला. नवऱ्याला काय म्हणतात तुमच्याकडं? काय काय नवऱ्याला काय म्हणतात?
माझ्याकडे पाहू नका, मी महाराज म्हणते. तुम्ही काय म्हणता? महाराजच येते त्याच्यामुळे तेच म्हणा. तुम्ही काय म्हणता? होय 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 कुणाला म्हणते माहिती का? नांगरायला वावरत काय राहत्या? होय कुणाला म्हणत्या? बरोबर ना बरोबर. हा बाईला म्हणतात होय. तुम्ही कोणाला म्हणता? असं सत्यभामाने रुक्मिणी भगवंताला म्हटले, अहो स्वामी, तुम्ही ज्या राधेचं नाव मुखामध्ये घेता, कोण आहे ही राधा? कुठे राहते? आम्हाला त्या राधेला भेटायला जायचंय. तुमच्या मुखामध्ये सतत ती राधा राहते, कुठे आहे तुमची राधा? त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, माझी राधा. भगवंत माझ्याकडे लक्ष द्या मग तुम्हाला कळलं. आणि थोडस मोकळं बसा, फ्रेश बसा. गप्प्यात नंबर लागू शकतो. हा सावध बसायचं, कधी गप्प्यात नंबर लागल सांगता येत. हा आणि हसताना जरा मोकळं हसायचं, ते उगाच असणार. जाऊ शकतो माणूस, त्याच्यामुळे इथं नाही ठेवायचं, खळखळून हसायचं, खळखळून. विडाला विडाला भगवंतानं सांगितलं, माझी राधा बरसाण्याला राहते. कुठे? बरसाण्याला. माझी राधा बरसाण्याला राहते. यांना पत्ता मिळाला. या म्हटले, आता आम्ही तुमच्या राधेकडे भेटण्याकरता जातो. मग राधेला भेटायला जायचंय. सत्यभामा आणि रुक्मिणी निघणार तर भगवंताकडे गेल्या. जुन्या काळामध्ये नवऱ्याला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर निघण्याची पद्धत. हा नवऱ्याला विचार घराच्या बाहेर निघायचं नाही, ही पद्धत कधी होती? आता नवऱ्याला विचारून घराच्या बाहेर निघावं लागत आहे. येऊ घरी गावात जाऊन, गावात सप्ताह चालू कीर्तनाला जाऊन येतो बरं का, असंच ना. हा कारण ग्रह खात्याच्या हातात राहतो बऱ्याच. पीएम ला किती काही करायचं असलं तर पीएम लोकांना विचारावं लागत. गृह मंत्रालय जुन्या काळामध्ये पद्धत होती, मालकाला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर निघायचं नाही. सत्यभामेला आणि रुक्मिणीला भगवंताची जी राधा आहे, राधेला भेटायला जायचंय. दोघींचा विचार पक्का झाला. आता बरसाण्याला राधेला भेटायला जायचं. दोघी जणी भगवंताकडे गेल्या आणि भगवंताला म्हटलं, स्वामी, आम्ही तुमच्या राधेला भेटण्याकरता बरसाण्याला जात आहोत. भगवंतानं सांगितलं, माझ्या राधेला भेटण्याकरता जाताय? हो. तर एक काम करा, माझ्या राधेला भेटण्याकरता जात असताना माझ्या नावाचा माझ्या राधेला काहीतरी प्रसाद घेऊन जा. काय सांगितलं? माझ्या नावाचा काहीतरी राधेला प्रसाद घेऊन जा. जाताना मोकळ्या हाताने जाऊ नका. या म्हटल्या, बरं ठीक आहे, प्रसाद नेतो. मग आता जरा मापातच नेतो. मग यांनी दूध उकळवलं, गरम गरम एकदम कडक दूध केलं आणि ते दूध एका खापऱ्याच्या भांड्यामध्ये भरलं आणि ते खापऱ्याच्या भांड्यात भरलेलं दूध बरसाण्याला घेऊन गेल्या. कडक तापलेलं उकळतं गरम 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 लाल बुंद झालेलं ते दूध त्या राधेकडे घेऊन गेल्या. तर राधेच्या महालात गेल्याच्या नंतर राधेचा महाल फार मोठा होता. बरसाण्याला अजून महाल आला. राधेचा महाल फार मोठा होता. या सत्यभामा आणि रुक्मिणी दोघी जणी राधेच्या महालात गेल्या आणि महालात गेल्याच्या नंतर जो पहिला दरवाजा होता, त्या पहिल्या दरवाजाला दोन सुंदर द्वारपाल म्हणून दोन सुंदर महिला उभ्या होत्या. या दोघींनी त्या राधेच्या महालाच्या बाहेर उभ्या असणाऱ्या द्वाराजवळ उभ्या असणाऱ्या त्या दोन महिलांना बघितलं आणि बघितल्याच्या नंतर या दोघींनी गेल्या गेल्या त्यांनाच नमस्कार घातला. जे हरी. त्या दोघी जणी म्हटल्या, तुम्ही ज्यांना भेटण्याकरता आल्या त्या आत आहेत, आमच्यापैकी त्या नाही. यांना असं वाटतं त्या दोघीतलीच एक असेल, कारण दिसायला फार सुंदर होत्या. पहिला दरवाजा पार केला, दुसऱ्या दरवाजाजवळ गेला. ज्या बाहेर दोघी जणी उभ्या होत्या का त्यांच्यापेक्षा सुंदर आतल्या दोन दरवाजाला दोघी जणी उभ्या होत्या. या दोघींना असं वाटलं आतमध्ये आहे म्हटल्याच्या नंतर या दोघींपैकी एक असायला पाहिजे, कारण दिसायला सुंदर होत्या ना. आपला नवरा दुसऱ्या बाईचं नाव घेतो, तिचं वर्णन करतो, आपल्यापेक्षा तिच्यात काहीतरी चांगलं असतं म्हणूनच करतो ना. आता कधी कधी व्यवहारातलं, रोजच्या व्यवहारातलं उदाहरण घ्या. आपण घरामध्ये काम करत असतो आणि आपला मालक सहज बोलता बोलता म्हणतो, अगं ती शेजारची रंगूबाई ना अशी कामाला भारी, अशी कामाला भारी आहे, दोन बायांचं काम एकटीच करते.
करत असताना आपल्याला लय आनंद होतो. असं वाटत पंचारतीचं ताट घ्यावं नवऱ्याला ओवाळावं. असंच ना. सत्यभामी आणि रुक्मिणी दोघींना असं वाटलं या आपल्यापेक्षा राधा निश्चित सुंदर असायला पाहिजे दिसायला, कारण आपल्यापेक्षा त्यांचं नाव मुखात जास्त आहे ना. हा, स्वरूपवान असायला पाहिजे. आतल्या 2 नंबरच्या गेटला गेला, त्यांना जे आरे घातलं त्या म्हटल्या आम्ही नाही, आज जा. एकामागे एक दरवाजे पार करत गेल्या आणि शेवटच्या दरवाजाजवळ गेल्याच्या नंतर जे हरी घातलं त्या दोघे जणी म्हटले आम्ही नाही, तुम्ही ज्यांना भेटण्याकरता आलात ना त्या आतमध्ये आहेत. यांनी आत प्रवेश केला आणि आत प्रवेश केल्याच्या नंतर राधेला बघितलं तर राधा काय आपल्यासारखी मेकअप करून बसलेली नव्हती. लाकडी मंच होता, लाकडी मंचावरती माझी राधा पडलेली होती आणि राधेचे केस कटलेले होते आणि ती राधा त्या ठिकाणी म्हणत होती जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण. राधेच्या मुखामध्ये भगवंताचं नाव होतं. राधा भगवंताचं नाव घेत त्या लाकडी मंचावरती पडलेली होती. रुक्मिणीने आणि सत्यभामीने राधेला बघितलं, कारण राधेचं भगवंताविषयी असणारं प्रेम. राधे पडलेली आहे हे सत्यभामीने आणि रुक्मिणीने बघितल्याच्या नंतर दोघींनी आवाज दिला राधा आम्ही तुम्हाला भेटण्याकरता आलो. राधेचं 1 नाही 2 नाही भजन चालू. जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण. या दोघींनी सांगितलं आम्ही भगवंताच्या पत्नी आहोत, तुम्हाला भेटण्याकरता आलो. 1 नाही 2 नाही. जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण. आम्हाला भगवंताने तुम्हाला भेटण्याकरता पाठवलंय. 1 नाही 2 नाही. जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण. भगवंताने तुम्हाला भेटण्याकरता पाठवलं, पण भगवंताने आमच्या सोबत तुमच्यासाठी प्रसाद पाठवलाय. जेव्हा प्रसाद म्हणले तेव्हा तटकन राधा त्या लाकडी मंचावरून उठली आणि उठल्याच्या नंतर कुठे प्रसाद? भगवंताने पाठवलेला प्रसाद यांच्या हातामध्ये होता. ते खापराचं भांड हातामध्ये होतं. ते खापराचं भांड राधेनं घेतलं. गरम गरम उकळतं दूध होतं. आता ते कुणी शंका निर्माण करू शकतं की ह्या द्वारकेवरून निघाल्या आणि बरसाण्याला येईपर्यंत यांचं गरम गरम उकळतं दूध कस काय राहिलं, कस काय राहिलं, शंका निर्माण करू शकतात. पण ऐका, भगवंताची ती एक लीला होती. भगवंताची लीला होती. गरम गरम उकळतं असणार ते दूध, ते गरम गरम उकळतं दूध त्या राधेनं हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्याच्याकडे पाहिलं नाही, आहे तसंच तोंडाला लावलं पात्र. आणि जसं पात्र तोंडाला लावलं तसं गडगड 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 घेतलं. गरम उकळतं कडक तापलेलं दूध राधेनं पिऊन घेतलं. यांना असं वाटलं चला आपलं काम झालं. आता एकदा ही गरम गरम उकळतं दूध पिली का हे गरम गरम दूध तिच्या आतड्या कातड्यांवरून जाईल, तिचे आतडे कातडे जळून जातील आणि आतडे कातडे जळून गेल्याच्या नंतर एकदाची ही मरून जाईल आणि ही मेल्याच्या नंतर आपल्याला निरोप कधी येईल. पक्का निश्चय दोघींचा. दूध राधा पिली. या म्हटले काम झालं. दोघी माघारी निघून आल्या. भगवंताजवळ आल्या. संध्याकाळची वेळ आहे. भगवंताचं जेवण झालं, भोजन झालं आणि भगवंत विश्रांतीला गेले. भगवंत विश्रांतीला गेल्याच्या नंतर यांच्या दिवसभर मनामध्ये रुकरुकच. आता राधा मेल्याचा निरोप कधी येईल, राधा गेल्याचा निरोप कधी येईल, राधा गेल्याचा निरोप कधी येईल, दोघींच्या मनामध्ये सतत विचार. संध्याकाळची वेळ झाली. भगवंत विश्रांतीला गेले आणि विश्रांतीला गेल्याच्या नंतर सत्यभामा आणि रुक्मिणी दोघीही भगवंताचे पाय चेपणा करता गेल्या. जुन्या काळामध्ये पद्धत होती, मालक जेव्हा झोपायला जाईल तेव्हा पत्नीनं मालकाचे झोपायच्या वेळेस हात दाबायचे, पाय दाबायचं, डोकं दाबायचं. ही पद्धत कधी होती? कधी जुन्या काळात. आपल्या खेडेगावात नाही, पण शहराच्या ठिकाणी जर गेलं ना तर तिथं बायको नवऱ्याचे हात पाय दाबत नाही. नवऱ्यालाच म्हणते अहो फार डोकं दुखतं, थोडंसं डोकं दाबून देता का? शहराच्या ठिकाणी थोडस अवघड आहे. आपण इकडं अजून आदरानं बोलतो, मालकाशी बोलतो ना, अहो म्हणतो, पिंट्याचा बाप म्हणतो, ठकीचा बाप म्हणतो, यातलं लवकर करंट पोहोचला. अवघड असत.
आपल्याकडे खेडेगावात जरा अजून चांगलं आहे, पण शहराच्या ठिकाणी तिथं आहो नाही काहो नाही, तिथं डायरेक्ट तू कसा आहे, तू कामावरून केव्हा येणार आहेस, डायरेक्ट नावाने. आपल्याकडे जरा अजून पात्रता सांभाळून वागतो आपण, माणसं सांभाळून वागतो. आणि शहरातला आपला फरक आहे, बोलण्यात सुद्धा फार फरक आहे. सिस्टमॅटिक बोलत असते, सिस्टमॅटिक. महाराज तुम्हाला पाणी प्यायचे का, तुम्हाला पाणी आणू का, पाणी पिणार का, कुठं तुम्ही चहा घेणार का, आपण उगाच म्हणायचं हा घेऊन, मग घेऊन म्हणल्याच्या नंतर ती 15 मिनिटांनी चहा घेऊन येते. कप एवढा, त्याच्यात तो अर्धा भरेल, त्या कपाट टोकून पाहावं लागतं चहा आहे का नाही. शहरातलं आणि खेड्यातलं थोडं अवघड असतं, बदल असतो. खेड्यातलं वातावरण मला फार आवडतं, तुम्हाला आवडतं नाही आवडत मला माहित नाही, पण वैयक्तिक मला खेड्यातलं वातावरण फार आवडतं. कारण खेड्यात राहणारा माणूस हा निसर्गाच्या सानिध्यात राहणारा माणूस असतो आणि तो कधीही आजारी पडत नाही. आणि त्याच्याकडे येणारी नेहमी आपुलकीची माणसं असतात. शहरात कधी कोणी जात नाही, खेड्यात आपुलकीनं जावं, कुणाच्याही घरी जा, कप भरून चहा येतो आणि शहरात टुकून पाहावा लागतो. बदल बोलण्यात सुद्धा फार बदल असतो, सिस्टमॅटिक बोलणं असतं शहरातलं. कसं असतं ऐका, दोघी जणी मैत्रिणी होत्या, जीवलग मैत्रिणी एका शाळेमध्ये शिकल्या. त्यातली एक शेतकरी घराण्यात गेली आणि एक शहराच्या ठिकाणी गेली. जी शहराच्या ठिकाणी गेलेली होती, दोघी जणी गावची जत्रा होती, वडिलांच्या गावची जत्रा, म्हणून दोघी जणी माहेरी आल्या. आणि माहेरी आल्याच्या नंतर दोघींची भेट झाली. जत्रा यात्रा दोघी त्यांच्या फॅमिली घेऊन आलेल्या होत्या. दोघींची जत्रेच्या वेळेस माहेरी भेट झाली आणि माहेरी भेट झाल्याच्या नंतर जी शहरातली मुलगी होती ती तिच्या भाषेत इंग्लिश मध्ये थोडी स्टाईल मध्ये खेड्यातल्या मैत्रिणी समोर शायनिंग मारी बोलायला लागली. आणि बोलता बोलता दोघींची चर्चा चालू झाली. आणि चर्चा चालू झाल्याच्या नंतर जी शहरातली होती ती म्हटली, अगं इथं जत्राला यात्रेला येताना मी एकटीच नाही आले, माझ्या मालकालाही आणलेला आहे, माझ्या मुलालाही, माझा परिवार सोबत आणलेला आहे. खेड्यातली म्हटली, अगं मी पण माझा परिवार सोबत आणलेला आहे. मग दोघी जणी म्हटल्या एकमेकीची ओळख करून देऊ. मग ओळख करून देण्याकरता तिचा नवरा आला, हिचा नवरा आला, तिचं पोरगा आलं, हिचं पोरगा आलं. आता ओळख करून देताना माऊली महाराज शहरातली होती ना, ती शहरातली नवऱ्याकडे हात केला, नवऱ्याला म्हणते, नवऱ्याकडे हात करून त्या मैत्रिणीला सांगते, अगं आहे हे बघ, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय. काय म्हटली, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय. असं त्या शहरातल्या पुरीनं सांगितल्याच्या नंतर जी खेड्यातली होती ती माझ्यासारखी आगाऊ होती. घरात तुमच्यावर काय लागेल, मी माझ्यावर, आमच्यावर घेतले गुदगुल्या होत्या चांगल्या, उकळ्या फुटाच्या 12 लोकांबद्दल बोलले. जी खेड्यातली होती ती खेड्यातली म्हटलं, अगं तू एवढी शायनिंग मारतीस माझ्यासमोर, मला काय बोलता येत नाही का. मग ती खेड्यातलीचा पण नवरा आलेला होता, पोरगही आलेलं होतं. मग खेड्यातलीनं नवऱ्याकडे हात केला, हिनं सांगितलं होतं ना, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ पण हा आमचा बॉय. मग खेड्यातली म्हणते, अगं आहे का, नवऱ्याकडे हात केला, म्हणते, अगं आहे का, हे बघ, हे माझा मिस्टर, मी त्यांची वायर आणि हे आमचं बटर. बदल असतो, बदल. मी सांगत होते, भगवानचे पाय चेपण्याकरता सत्यभामा आणि रुक्मिणी दोघी जणी गेल्या आणि गेल्याच्या नंतर पाय चेपायला सुरुवात केली. आणि पाय चेपून झाल्याच्या नंतर तळ पायाला तेल लावण्याकरता दोघींनी सुरुवात केली. तर तळ पाय भगवंताच्या हातात घेतले, तळ पायाला तेल लावणार, तर दोघींच्या हाताला भगवंताच्या पायाला आलेले फोड, भगवंताच्या पायाला मोठाले फोड आलेले होते. ते फोड सत्यभामेच्या रुक्मिणीच्या हाताला लागले. आणि मग दोघी जणी भगवंताला म्हणू लागल्या, स्वामी उन्हात जाताना कमीत कमी पादत्राणे तरी पायात घालून जायचे ना. भगवंत म्हटले, मी उन्हात गेलोच नाही, पादत्राणे घालायचा समजच आला नाही. म्हणे, मग तुम्ही जर उन्हात गेला नाही तर तुमच्या पायाला एवढे मोठाले फोड आलेच कसे. त्यावेळेस भगवंताने विचारलं, का ग तुम्ही आज गेल्या कुठं होत्या. बरसाण्याला गेलो होतो. राधेला भेटण्याकरता गेल्या होत्या. हो, राधेला भेटण्याकरता गेलो होतो. तुम्ही राधेला भेटण्याकरता गेल्या होत्या, तर राधेला काय घेऊन गेल्या होत्या प्रसाद म्हणून जाताना. खरं सांगितलं, नवऱ्या संग खरं बोलावं लागत बर का. नाही तर आपण एवढ्या भातुट्या आहेत ना, आपण नवऱ्याच्या घरी राहायचं, नवऱ्याच्या खिशातले 10 रुपये 50 रुपये 100 रुपये 10 रुपये 50 रुपये 100 रुपये चोरायचे
हा 500 700 800 1000 करायचे. बापाच्या घरी जायचं, एक साडी घ्यायची, याताना घालून यायची आणि नवऱ्याकडे आल्याच्या नंतर म्हणायचे माझ्या भावाने घेतली. खरं सांगायचं इमानदारीनं जर साडीचा वास घातला तर पैसे म्हणायचे. आपण लय हुशार मेंबर. आपण खातो नवऱ्याचं गातो, पण असं बोलायला थोड्या का गेलं झुपी झुपी खातो नवऱ्याचं गातो भावाचं. हा कशा खातो कशा गातो सांगू का तुम्हाला. अशा 2 जणी मैत्रिणी होत्या. एक बिहारची होती, एक महाराष्ट्राची होती. 2 जणी बसल्या आणि बसल्याच्या नंतर जी महाराष्ट्राची होती ना तिला दळण दळायचं होतं. तिनं जाता आणलं आणि दळण दळायला सुरुवात केलं. पण जी बिहारी बाई होती ना तिला ते जात दळताना बघितलं. तिला महाराष्ट्रीयन बाईला म्हटले का हो तुमच्या महाराष्ट्रामध्ये जात्यावरती दळण दळताना फार गोड गाणी म्हणतात. महाराष्ट्रीयन बाई म्हटली हो ना फार गोड गाणी म्हणतात. आता जी बिहारी होती तिला काय मराठी बोलता येत नव्हतं पण कळत होतं, ती हिंदी बोलायची. आणि जी महाराष्ट्रीयन बाई होती तिला काय हिंदी बोलता येत नव्हतं पण हिंदी मात्र कळत होतं. माझं तेच मला काय हिंदी बोलता येत. माझं हिंदी म्हणजे इधर से गाडी आई उधर से गाडी आई गाडी चली भी गई मैं खाली उभा राहिला. मेरे को हिंदी थोड़ी थोड़ी आती थी, सब यालपाटे खाती. असं 2 जणी जात्यावरती दळण दळायला बसले आणि बसल्याच्या नंतर महाराष्ट्रीयन बाई म्हटली चला जात्यावरती गाणं म्हणू. मग महाराष्ट्रीयन बाईनं जात्यावरती दळण दळता गाणं म्हणायला सुरुवात केली. आता जी खाती नवऱ्याचं गाती भावाचं तिनं म्हणायला सुरुवात केली. अगं आहे का माझा भाऊ गेला पुण्याला, माझा भाऊ गेला मुंबईला, माझा भाऊ गेला नाशिकला ग, माझा भाऊ गेला साताऱ्याला. तिनं असं गाणं म्हणायला सुरुवात केल्याच्या नंतर जी बिहारी बाई होती ना तिने विचार केला हिचा भाऊ लय फिरला, हिचा भाऊ लय फिरला मग माझा करून नको फिरायला. हिचा एवढा फिरला मग माझा करून नको फिरायला. मग बिहारी बाईनं महाराष्ट्रीयन बाईचं गाणं ऐकल्याच्या नंतर ती म्हटली अगं थांब मला पण एक फार सुंदर गाणं आठवलं. ती म्हटली कोणतं आठवलं म्हण. मग बिहारी बाईनं गाणं म्हणायला सुरुवात केली. बिहारी बाई म्हणते अगं ऐक जिधर जिधर त्यारा गया उधर उधर त्यारा गया, जिधर जिधर त्यारा गया उधर उधर त्यारा गया. मग महाराष्ट्रीयन बाई म्हटली का ग जिथं जिथं माझा गेला तिथं तिथं तुझा गेलाच कसा, जिथं माझा गेला तिथं तुझा गेला कसा. मग बिहारी बाईनं विचारलं खरं सांग तुझा एवढा फिरला कसा. मग महाराष्ट्रीयन बाईनं सांगायला सुरुवात केली अगं एक फार मोठे ट्रान्सपोर्ट आहे, त्याच्याकडे फार गाड्या आहेत, त्याच्यामध्ये एक ट्रक आहे आणि त्या ट्रकवर माझा भाऊ ड्रायव्हर आहे म्हणून माझा भाऊ गेला पुण्याला ग, माझा भाऊ गेला मुंबईला, माझा भाऊ गेला नाशिकला ग, माझा भाऊ गेला साताऱ्याला. म्हणून माझा भाऊ एवढा फिरला, माझा भाऊ एवढा फिरला, तुझा कसा फिरला. मग जी बिहारी बाई होती ना तिनं सांगायला सुरुवात केली अगं ऐक माझा भाऊ पण एक फार मोठा ट्रान्सपोर्ट वाला आहे, त्याच्याकडे फार गाड्या आहेत, त्याच्यात एक ट्रक आहे, ज्या ट्रकवर तुझा भाऊ ड्रायव्हर आहे ना त्याच ट्रकवर माझा भाऊ किन्नर आहे. म्हणून जिधर जिधर त्यारा गया उधर उधर त्यारा गया. वयांचा नाच नाही करायचं, फार हुशार असो. सत्यभामा आणि रुक्मिणी भगवंताचे पाय चेपत असताना त्यांनी भगवंताने त्यांना विचारलं का ग राधेकडे जाताना तुम्ही प्रसाद काय नेला होता. गरम गरम उकळतं दूध नेलं होतं, गरम गरम दूध होतं, उकळतं दूध होतं. हो किती गरम होतं स्वामी, अति गरम होतं. किती गरम, अति गरम दूध होतं, उकळतं दूध होतं. मग ऐका तुम्ही जे राधेला दूध नेलं राधा ते दूध पिली का. हो आम्ही तुमच्या नावाचा प्रसाद आणला म्हणल्याच्या नंतर राधेनं ते दूध घेतलं, भांड घेतलं तसं तोंडाला लावलं, फुकलं सुद्धा नाही, डायरेक्ट तोंडाला लावलं, गटगट गटगट दूध पिऊन घेतलं. सब कुछ
खोई आपने हा अरे तुम्ही माझ्या राधेला दूध घेऊन गेला होता ना, गरम गरम माझी राधा दूध पिली ना, जे दूध ती पिली ते दूध पिल्याच्या नंतर महत्वाची गोष्ट ऐका, जी राधा आहे ना त्या राधेच्या अंतकरणामध्ये माझे चरण, राधेच्या अंतकरणामध्ये माझे चरण आहे. ती राधा दूध पिली, पण राधा दूध पिल्याच्या नंतर जे गरम गरम दूध होतं ना ते तिच्या आतड्या कातड्यांवरून न जाता माझ्या चरणावरून गेलं, माझ्या चरणावरून ते दूध गेलं आणि ते दूध अतिशय गरम असल्या कारणानं त्या गरम गरम दुधाचे फोड तिच्या आतड्या कातड्याला त्रास नाही केला, तर त्या गरम गरम दुधाचे फोड माझ्या पायाला आले. जो परिणाम कशाचा असेल तर भगवंताच्या असणाऱ्या प्रेमाचा आहे. मग भगवंतावरती प्रेम करायचं, माझ्या राधेनं भगवंतावरती प्रेम केलं. असं जर आपण आपल्या भगवंतावरती प्रेम केलं तर निश्चित तो भगवान परमात्मा आपल्याला जवळ करेल, तो भगवान परमात्मा आपल्याला प्रेमातलं समाधान प्राप्त करून देईल. म्हणून तर नाथ बाबा सांगतात की आमच्याकडे ज्ञान किती जरी असलं तरी आम्हाला भक्तीतलं प्रेम कळणं अत्यंत गरजेचं आहे. हे अभंगाचं प्रथम प्रेम भक्ती प्रेमाने ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवतय माझी. भक्तीतलं प्रेम जर असेल तर ज्ञानाची गरज आहे. तर भक्तीतलं प्रेम कळलं तर माझ्या राधेला कळलं. हा मग भक्तीतलं प्रेम आपल्याला कळायला पाहिजे. आणि जर भक्तीतलं प्रेम आपल्याला कळलं तर तो भगवंत संत महात्मे सांगतात आपल्याला प्रेमानं जवळ केल्याशिवाय राहणार नाही. पण आपण त्या भगवंताची एकनिष्ठतेनं भक्ती करायला पाहिजे. एकनिष्ठतेनं आपली भक्ती. आपण वाराला देव बदलणारे माणसं आहेत, सर्वांना परिचित आहे. वार बदलला की देव बदलला. हा आपण सोमवारी श्रावण महिना असला, श्रावण महिना असला की आपण प्रत्येक सोमवारी महादेवाच्या दर्शनाला. हा आपण वाराला देव बदलतो. सोमवार आला की महादेव. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. सोमवारी महादेवाची पूजा करतो आपण. पूजा करतो यात नवल नाही. महादेवाची पूजा राजा रावणानं सुद्धा केली. कुणी केली? रावणाने. रावण सुद्धा भक्तिवान होता. रावणाची अगाध भक्ती होती. रावणानं आईसाठी लिंग आणलं. आपण तिला घराच्या बाहेर काढून देतो. अरे म्हातारे तुला कळत नाही, तू मध्ये डोकं घालू नको, असंच ना. हा रावणाची भक्ती आगाध होती. रावण फक्त येडेवाणी करीत होता तेवढाच त्याचा प्रॉब्लेम होता. हा रावण एक वाक्य सांगेल तुम्हाला. रावण हा मूर्ख होता पण भक्तिवान होता. रावण हा भक्तिमान होता, फक्त त्याचा गुण अवगुण होता, मूर्ख होता. मूर्ख कुणाला म्हणायचं सांगू का तुम्हाला?
मूर्ख ज्याला दुसऱ्यानं दिलेला सल्ला पटकन पटतो त्याला काय म्हणायचं? मूर्ख म्हणायचं. रावणाला दुसऱ्यानं दिलेला सल्ला पटकन पटायचा. नारद मुनींनी त्याला सल्ला दिला होता रावणाला. अरे काय ग्रह पालथे घातले, ग्रहांच्या पायऱ्या केल्या, तू ग्रहांच्या पाठीवरून पाय देऊन तू आसनावर बसतोय. अरे ग्रह तर तुझ्या ताब्यात आहे. नारद मुनी म्हटले, नारद मुनी तिन्ही लोकात फिरत होते ते. नारद मुनी म्हटले, अरे तू सिंहासनावरती जाताना ज्या ग्रहांच्या पायऱ्या केल्या, हे ग्रह पालथे घातले, कोणाच्याही पाठीवर पाय देण्यापेक्षा कोणाच्याही आपल्याकडे वेगळा शब्द मला तो बोलायचा नाही. कुणाच्याही जर विरोधात काम करायचं असेल तर त्याच्या पाठीमागून वार करण्यापेक्षा वार कुठून करायचे? पुढून करायचे. रावणा तू ग्रहांना पालथं घातलं, चांगलं काम नाही केलं. तू ग्रहांना उतन कर. सल्लाच मुळात नारद मुनींना शनी दिला होता. शनी ग्रहाने सल्ला दिला होता. कारण प्रसंग असा झाला, नारद मुनी रावणाच्या महालात गेल्याच्या नंतर पहिल्या पायरीजवळ जाऊन उभे राहिले. राहिल्या शनिदेव दिसले. नारद मुनींनी त्यांना घातला जी हरी. शनिदेवांना विचारलं, का हो तुम्ही इकडं पालथे? तुमचा प्रताप तर फार आघात आहे, तुम्ही पालथी घातले, काय खरंय तुमचं? शनिदेव म्हटले, फक्त मला उतन करायला सांगा, मग प्रताप दाखवल्याशिवाय राहणार नाही. मग शनिदेवांनी नारद मुनीला सांगितलं. नारद मुनी रावणाकडे गेले आणि रावणाला सांगितलं, ग्रह पालथे घालण्यापेक्षा उताने करा. रावणाला सल्ला पटला ना. रावण म्हटला, खरंय तुम्ही बोलता ते, पाठीमागून वार करण्यापेक्षा पुढून केलेले कधी पण योग्य. केले ना दुसऱ्या दिवशी ग्रह उतने, आणि जसे ग्रह उतने केले दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता रावण महालामध्ये आला. दुसऱ्या दिवशी दुपारचे 12 वाजलेले होते. रावण महालात आला आणि आल्याच्या नंतर पहिल्या पायरीवर पाय द्यायचा तर पहिल्या पायरीला होते शनिदेव. शनिदेवाची आणि रावणाची झाली नजरानजर. जशी दोघांची नजरानजर झाली दुपारी 12 वाजता, त्याच टायमिंगला रावणाला मारणारे, रावणाचा वध करणारे, रावणाचा उद्धार करणारे प्रभू रामचंद्र अयोध्येत जन्माला आले. म्हणजे ज्याला सल्ला पटकन पडतो त्याला मूर्ख म्हणायचं. मी सांगत होते रावण आगाध भक्तिवान आहे. रावण किती भक्तिवान सांगू, रावण किती श्रेष्ठ आहे सांगू. रावणाला आपण नाम ठेवितो फक्त. रावणानं सीता पळवली. रावणानं सीता पळवली हे आपण म्हणतो, पण त्याच्या पाठीमागं मागच्या जन्मातलं कर्म होतं. काय कर्म होतं? शॉर्टकट मध्ये सांगेल मी, कारण वेळ आता फक्त 15 मिनिटाचा शिल्लक आहे. रावणाचं मागच्या जन्मातलं कर्म होतं. प्रसंग असा आहे, रावण मागच्या जन्मात जालंधर नावाचा राक्षस होता आणि जालंधर नावाचा राक्षस हा देवांसोबत युद्ध करण्याकरता गेला आणि युद्ध करत असताना जालंधर राक्षस जिंकणारे, देव हरणारे हे जेव्हा देवांच्या लक्षात आलं, सर्व देव विष्णुदेवाकडे गेले आणि विष्णूला सांगितलं, तुम्हाला काहीतरी करावं लागेल. भगवान विष्णू म्हटले, ठीक आहे. मग भगवान विष्णू जालंधर राक्षसाची पत्नी वृंदा, ही वृंदा नामस्मरण करायची आणि वृंदेच्या नामस्मरणाच्या जोरावरती जालंधर नावाचा राक्षस युद्ध करत होता. कुणाच्या जोरावर? पत्नीच्या नामस्मरणाच्या जोरावरती जालंधर युद्ध करत होता. भगवान विष्णू वृंदेजवळ गेले. वृंदेचं नामस्मरण बंद पडलं. वृंदेनं पंचारतीचं ताट घेतलं, कारण विष्णुदेव जाताना स्वतःचं रूप धारण करून नाही तर जालंधर राक्षसाचं रूप धारण करून गेले होते. विष्णुदेवाने जालंधर राक्षसाचं रूप धारण केलं. वृंदेच्या समोर जाऊन उभे राहिले. वृंदेला असं वाटलं आपले मालक आले. जब मालक आल्याच्या नंतर अतिथी मालक आल्याच्या नंतर जे पूजन करायचं असतं ते पूजन त्या वृंदेनं चालू केलं. वृंदेच्या मनामध्ये आपले मालक आले, तिनं हात धरला, आतमध्ये नेऊन बसवलं मालकाला. पण वास्तविक पाहता ते वृंदेचे मालक होते का? नव्हते. वृंदेच्या मालकाचं जेव्हा शिर, जालंधराचं शिर जेव्हा वृंदेच्या समोर येऊन पडलं तेव्हा वृंदेच्या लक्षात आलं की आपल्या मालकाचं शिर समोर पडलेलं आहे. ज्याचा हात धरून आपण घरात आणलं ती आपला मालक नाहीये, हे दुसराच कोणीतरी. तेव्हा वृंदा कडाडली, कारण तपस्वी होती, पतिव्रता होती. कडाडली वृंदा म्हटली, खरं सांगा कोण आहे? भगवंत घाबरले. भगवंताने सांगितलं, खरं सांगतो माते, क्षमा असावी, मी भगवंत आहे. जालंधर राक्षसाचं रूप सोडून दिलं. भगवंताने स्वतःचं रूप धारण केलं. तेव्हा वृंदाने भगवंताला शाप दिला काय, हे बघा, या जन्मामध्ये तुम्ही माझ्याशी कपट केलं. काय? या जन्मामध्ये तुम्ही माझ्याशी कपट केलं, पुढच्या जन्मामध्ये माझा मालक तुमच्या बायकोशी कपट केल्याशिवाय राहणार नाही. मागच्या जन्मामध्ये भगवंताने वृंदेचा हात धरला होता, पुढच्या जन्मामध्ये रावणाने सीतेचा हात धरला आणि सीतेला घेऊन गेला होता. म्हणजे मागच्या जन्मातलं फेडण्याकरता या जन्मात आला होता. रावण भक्तिवान होता, कर्म होतं म्हणून
रावणाला सीताला घेऊन यावं लागलं. तर रावण फार बुद्धिमान होता, हुशार होता रावण. त्या रावणानं शिव तांडव स्तोत्राची रचना केली. मी सोमवारवर सांगत होते. त्या रावणानं शिव तांडव स्तोत्राची रचना केली. फार अवघड आहे ते शिव तांडव स्तोत्र. जटाटवी गल्लत मला प्रवाह पावित तले गले वलंब लंबितम भुजंग तुंड मार्लितम. या स्तोत्राची रचना राजा रावणानं केली. एवढा आघात भक्तिमान होता, महादेवजीचा भक्त होता कट्टर रावण. आपण सोमवार आला की महादेवाची पूजा करतो. रावणाने सुद्धा केली राजा हो. सोमवार गेला की आपण देवीची पूजा करतो. आपण हातामध्ये परडी घेतो, साडी घेतो, हळदी कुंकू घेतो, देवीच्या मंदिरात जातो, दोन्ही हात जोडतो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओह महिषासुर मर्दनाला कोणी, ओह महिषासुर मर्दनाला कोणी, ओह महिषासुर मर्दनाला कोणी, ओह महिषासुर मर्दनाला कोणी. देवी तापाची करवया गाडणी, मंगळवारी देवीची भक्ती, बुधवारी पांडुरंगाची. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया. बुधवार गेला की गुरुवार, गुरुवारी दत्त महाराज, गुरुवार गेला की शुक्रवार, शुक्रवार संतोषी माता, शनिवार जय बजरंगबली, जय बजरंगबली. ब्रह्मचार्यांचं आराध्य स्थान जय बजरंगबली. शनिवार गेला की रविवार भंडार खोबरं घ्यायचं, ताटामध्ये मंदिरात जायचं आणि जोरात उधळायचं. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर वारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर वारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. आणि वारी हो वारी माझ्या म्हातारीची वारी, वारी हो वारी माझ्या म्हातारीची एकनिष्ठतेने एका ठिकाणची भक्ती नाही. आपण सगळीकडे फिरतो आणि आपण सगळीकडे फिरल्यामुळे आपली गंमत कशी झाली माहितीये का? अशी कशी का पलत झाली गड्यानं झाली रे, अन वाऱ्यानं दुनिया गेली गड्यानं गेली रे, वाऱ्यानं दुनिया गेली गड्यानं गेली रे. आपली वाऱ्यानं जिकडून वारा येईल तिकडून नाहीच. जे देवाचं स्थान चालू आहे. श्रावण महिन्यात आपण महादेवाची पूजा करतो. त्याच्या अगोदर आषाढ महिना पंढरपूरच्या वारीला जातो. त्याच्या पुढं गणपती,
गणपतीत आपण गणपती बाप्पाची पूजा करतो. गणपती गेले का पितृपक्ष, मग आपण पितरांना धरतो. पितर सोडले नाही, पितर नाही, अगोदर नवरात्र का अगोदर पितर काय पितर आहे ना अगोदर पितर. पितर सोडले का नवरात्रात पुन्हा देवीकडे जातो. देवी झाली का पुन्हा कार्तिक महिन्यात आळंदीला निघतो. म्हणजे आपली भक्ती एका ठिकाणची आहे का, श्रद्धा एका ठिकाणी आहे का, नाही ना. आपली श्रद्धा नाही एका ठिकाणी, भक्ती नाही. आपण त्या भगवंतावरती एकनिष्ठतेनं प्रेम करत नाही. आपण जर त्या भगवंतावरती एकनिष्ठतेनं प्रेम केलं तर तो भगवान परमात्मा आपल्याला प्रेमात सुख आणि समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. प्रेम सुख देई, प्रेम सुख प्रेमाविना नाही समाधान. प्रेमातनं जर सुख मिळालं तर आपल्याला समाधान आपोआप प्राप्त होतं. तसं आपल्याला प्रेमाशिवाय समाधानाची प्राप्ती होऊ शकत नाही. नाथबाबांनी आपल्याला प्रेम बघायला सांगितलं, प्रेम करायला सांगितलं, पण ते भगवंतावरती करायला पाहिजे. पण प्रेम करत असताना गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि कपाळाला गोपी चंदनाचा टिळा असायला पाहिजे. कारण तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. ज्याला उदाहरण सांगायचं ठरलं तर एखादी बाई तिच्या कपाळाला जर कुंकू असेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, नाथबाबांनी याचं वर्णन केलं.
ज्या बाईच्या कपाळाला कुंकू आहे, गळ्यामध्ये पवित्र मंगळसूत्र आहे, तिला कुणीतरी मालक. बरोबर. जिच्या कपाळाला कुंकू नाही, गळ्यामध्ये पवित्र मंगळसूत्र नाही, तिला मालक नाही. पण जिच्या आहे तिला मालक आहे. तद्वत ज्याच्या कपाळाला गोपी चंदनाचा टिळा नाही, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही, त्याला मालक नाही. आणि ज्याच्या आहे त्याला मालक आहे. मग तो मालक रांडोबाईनं कितीतरी शृंगार केला तर शोभल का तिला? नाही. सौभाग्यवतीनं शृंगार करू द्या, शोभल्याशिवाय राहणार नाही. तसा माळकरी माणसानं थोडा जरी शृंगार केला तरी तो शोभतो. माळकऱ्यांसाठी सांगितलंय, माळकऱ्याने थोडा जरी शृंगार केला तर तो शोभतोय. पण बिगर माळकऱ्याने 2 तोळ्याची चैन जरी गळ्यात घातली तरी महाराज शोभत नाही. हेच उदाहरण, हेच प्रमाण महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. रांडवीनं जेवी शृंगार पै केला, प्रेमाविनं झाला ज्ञानी कैसा. रांडोबाईला शृंगार शोभत नाही आणि तिला त्यातलं प्रेम सुद्धा कळणार नाही. तद्वत वारकरी संप्रदायामध्ये ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा आहे, त्यालाच त्यातलं प्रेम कळणार. ज्याच्या गळ्यात माळ नाही, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा नाही, त्याला भक्तीतलं प्रेम कळणार नाही. आणि हे भक्तीतलं प्रेम फार गोड आहे, फार गोड आहे. पण हे कुणासाठी? ज्यांनी अनुभव घेतला त्यांच्यासाठी. अभंगाचं शेवटचं चरण. Jana
भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवतयाजी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान यथामती यथावकाश बंग सोडवण्याचा प्रयत्न केला जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा जे बरोबर आहे ते गुरुवरे नारायणगिरीजी महाराजांचं गुरूंचं करविली तैसी केली कटकट वाखुडे की नीट देव जाणे एरवी मी कोण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा स्वर्ण प्राप्त झाला कीर्तन रूपी पुष्प माझ्या पदरात टाकलं आदरणीय हरिभक्त परायण माऊली महाराज सबलस त्याचप्रमाणे येवले वस्ती ग्रामस्थ मंडळ येवले वस्ती मंडळ तरुण कार्यकर्ते मंडळ आणि सप्ताह कमिटी सर्वांच्या मार्गदर्शनातून माझ्या पदरात पडलेली कीर्तन सेवा आदरणीय येवलेताई असेल अशोक महाराज गिरे असेल आमचे भोसले महाराज असेल आदरणीय कासार महाराज असेल आदी करून सर्व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ असेल पीटी मास्तर काका असेल सर्वांचे मी मनापासून स्वागत करते जर काही चुकलं असेल तर पदरात घ्या बरोबर आहे ते घरापर्यंत घेऊन जा आणि मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे कार्यक्रमाला ज्यांनी सुंदर अशी साथ दिली अशा असणाऱ्या आमच्या कृष्णाई गुरुकुल मुलींची वारकरी शिक्षण संस्था या गुरुकुलातील दोन्हीही मुली आज या ठिकाणी उपस्थित आहे त्या माझ्या दोन्हीही लेकरांचे मी मनापासून स्वागत करते आणि एक छोटीशी सूचना आहे जर कोणाला वाटत असेल आपली मुलगी गायक वादक कीर्तनकार व्हावी तर निश्चित आमच्याशी किंवा आदरणीय माऊली महाराजांशी संपर्क साधला तरी चालेल कात्रड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर कात्रड वांबोरी जवळ सर्वांना परिचित आहे इथून काय फार दूर नाहीये फार तर फार एक 60 किलोमीटर अंतर असेल म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे दुसरीकडे जाण्याची गरज नाही आणि त्या ठिकाणी फक्त आणि फक्त मुलींची संस्था आहे फक्त आणि फक्त मुली आहेत त्या ठिकाणी जर कोणाला आपली मुलगी गायक वादक कीर्तनकार व्हावी असं वाटत असेल तर निश्चित माऊली महाराजांशी संपर्क साधावा त्याचप्रमाणे उद्यापासून कात्रड कृष्णाई गुरुकुलमध्ये बालसंस्कार शिबिर चालू होत आहे जर कोणाला वाटत असेल आपल्या लेकरांवरती गोड संस्कार घडावेत तर त्या ठिकाणी शिबिर 15 दिवसाचं आहे 10 तारखेला शिबिराची सांगता आहे आणि शिबिरामध्ये मुलं आणि मुली दोन्हीही आहेत संस्थेमध्ये फक्त मुलीच आहेत आणि शिबिरामध्ये मुलं आणि मुली आहेत कारण बऱ्याचदा बहीण भाऊ येतात त्यामुळे मुलं मुली दोघांसाठी शिबिराची व्यवस्था केलेली आहे जर कुणाला येण्याविषयी आतुरता असेल तर निश्चित माऊली महाराजांशी संपर्क साधावा झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण ज्ञानेश्वर